ह्यात मस्त कांदा टोमॅटो भरपूर असं घालून खाऊ शकतो आपण. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याचदा काय होतं, 4 वाजता चहाच्या वेळेला थोडीशी भूक लागतेच. दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला काहीतरी लागतंच. आमच्याकडे पण काहीतरी लागतं खायला. तर नेहमी काय करायचं म्हटलं, मी काय केलं, दुकानातून कुरमुरे घेऊन आले. जे आपले साधे वेळेचे असतात ते नाही, हे जरा हे बघा, हे वेगळे कुरमुऱ्याचे पण 2-3 प्रकार आहेत वेगवेगळे. ते कुरमुरे आणले ते. मी म्हटलं जरा जे जसं आपण भडंग करतो ना, ते मोठे जे कुरमुरे असतात ते नाही, हे मध्यम आकाराचे असतात. आणि जे भेळीचे असतात, जे अजून जास्त पातळ असतात ते वेगळे. हे बघा, हे वेगळे. तर म्हटलं जरा ह्याचं खायला करा, दाखवते तुम्हाला काय करते मी ते. आधी हे कापून घेते आणि चाळून घेते थोडे, कारण त्यात कधी म्हणजे असतोच थोडाफार भुसा असतोच त्यात. तर म्हटलं थोडेसे जेवढे लागणार एवढे सगळे नाही करणार आहे, थोडे करते. पण त्याआधी जरा चाळून घेते. ह्या चाळणीमध्ये चाळून घेते जरा. हे एवढे घेतले. बाकीचे आता स्टेपलर मारून ठेवू देते, नाहीतर कुरमुरे हवा लागली की मऊ पडतात. हे असे व्यवस्थित ठेवून देते. करायला घेते, पण मी ह्यात काय काय घालणार आहे दाखवते तुम्हाला. हे बघा, हे 1 चमचा धने घेतलेत, मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, 1 बारका चमचा जिरं घेतले आणि 2 चमचे साखर. हे मी आधी बारीक करून घेते. बारीक करून घेते. बारीक करून घेतलं. आपल्याला ह्याच्यात टाकायला काय काय घेणार आहे मी सांगते. हिंग, आमचूर पावडर घेणार आहे मी, आमचूर पावडर किंवा लिंबू सत्व घातलं तरी चालेल. हे बघा, ही अर्धी वाटी डाळवं घेतले मी, सेम वाटी शेंगदाणे. करायला घेते मी आता. चला, कढई ठेवली बघा, तेल घालते. तेल अंदाजे म्हणजे आपण हा जो मसाला केला आहे तो सगळा पूर्ण त्यात भिजेल इतकं तेल घालायचं. पण त्याआधी मी काय करते, आधी हे डाळवं आणि शेंगदाणे भाजून घेते. भाजून नाही, सॉरी, तळून घेते, जसं आपण चिवड्याला तळून घेतो तसं. शेंगदाणे खूप करपून पण नाही द्यायचे, जरा असे चांगले फुटेपर्यंत तळून घ्यायचे. ते डाळवं घालते.
तेल काढून घेते मी, जास्तीचं आहे ते. हे बघा एवढं तेल ठेवलं. जरा वेळ गॅस बंद केला होता जास्त तेल तापलेलं म्हणून. आता परत गॅस सुरू करते, नाहीतर मग तो मसाला सगळा करपून जातो. आता मी ह्यात लसूण घालते 5-6 पाकळ्या. हे बघा, जर मोठ्या पाकळ्या असल्या तर थोड्याशा अशा चिरून घ्या बारीक बारीक. मोहरी घालते मी त्यात, पण लसूण जास्त करपून नाही द्यायचा, कारण आपण फोडणीत पण जर लसूण जास्त करपू दिला तर कडवटपणा येतो पदार्थाला. मोहरी घालते. लसूण थोडा तळला की गॅस बंद करायचा, नाहीतर मग तो इतर मसाले टाकेपर्यंत लसूण पण करपून जाईल. आता मी त्यात टाकते कढीपत्ता. कढीपत्ता ना पूर्ण धुवून सुकलेला असावा, ओला असला तर मग कुरमुरे मऊ पडतात. थोडी कोथिंबीर घालते. कोथिंबीर पण पूर्ण सुकलेली, म्हणजे पाणी निथळलेली असावी, ओली नाही. आता ह्यात हिंग घालते मी 1 चमचाभर, अर्धा चमचा. अर्धा चमचा हिंग घातलं. आपण जे धने, जिरं, मीठ, साखर वाटली होती ती टाकून देते सगळीच. थोडं तेल कमी वाटलं तर अजून तेच गरम असं आहे तेच तेल घालायचं. आता ह्यात मी हळद आणि तिखट घालते. एक मोठा चमचा भरून तिखट घातलं, हळद घातली, आणि हे बघा हे आहे मेथकूट. हे मेथकूट आहे, बऱ्याच जणांना मेथकूट माहिती आहे. हे बघा 1 चमचा घालते. याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे, तुम्हाला बघायची असली तर. हे बघा हे मेथकूट घालते, त्याने अजून चव येते. 1-1.5 चमचा घातला, जास्त नाही. नसेल आवडत तर घालू पण नका, माझ्याकडे आहे म्हणून घालते. हे बघा आता गॅस बंद केला. मीठ वगैरे आपण ह्यातच घातलेलं आहे. गॅस बंद केला. आता ह्या कुरमुऱ्यांमध्ये घालते, पण कुरमुरे मोठ्या परातीत घेते. जरा हे थोडंसं हलवायचं, नाही तर मग ते करपून जाईल. चमचाभर आमचूर पावडर घालते, ती शेवटी घालते मी. त्याने काय होतं, मस्त तिखट, गोड, आंबट अशी चव येते त्या आपल्या कुरमुऱ्यांना. हे बघा आता हे गार झालं. आता मोठ्या परातीमध्ये कुरमुऱ्यांमध्ये घालते मी. त्यामुळे मोठ्या परातीमध्ये घेतले कुरमुरे मी. आता हे सगळं ह्यात मिक्स करते. ते जरा गार झाल्यावर हाताने मिक्स करायचं. थोडा मसाला गरम आहे तोपर्यंत, तेल गरम आहे तोपर्यंत उलटण्यानं चमच्याने हलवायचं. पण नंतर आपण त्या हाताने चांगले कुरमुऱ्यांना मसाला चोळून घ्यायचा. आणि आपण जे डाळवं आणि शेंगदाणे तळून ठेवले ते शेवटी घालायचे. ते चांगलं मिक्स करून घेते. हे गार झाले जरा थोडंसं. आता मी ते हाताने चोळून घेते. आधी खूप गरम होतं, थोडंसं हाताने चोळते म्हणजे एकसारखं होईल. मग ते हळूहळू तो सगळा मसाला कुरमुऱ्यांना लागतो. आपल्या रंग बदलत जातो ना त्याचा.
आणि मग शेवटी ते डाळवं आणि शेंगदाणे घालायचे, कारण त्यात भरपूर तेल असतं ना. ते मिक्स केल्यावर मग अजून छान दिसतं ते. लहान मुलांना मोठ्या माणसांना पण मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान होतो. त्याला कोणी भडंग पण म्हणतं. शिवाय दुसरे जे मोठे कुरमुरे असतात ते घेतले तर अजून चांगलं. असं आहे ते सगळं मिक्स केले. आता मी ते शेंगदाणे आणि डाळवं घालते. खाली जे डिशला तेल राहिले ते निथळून घातलं तरी चालतं, जास्त तेल नको असेल तर. मस्त आपलं असं हे भडंग तयार झालं. कुरमुऱ्याचा चिवडा म्हटलं तरी चालेल. भरपूर होतो आणि मी अर्धच पाकिट घेतले. आमचूर पावडर घातल्यामुळे आंबट, साखर घातल्यामुळे गोड, असं आंबट गोड तिखट अशी छान चव लागते. आणि जर अजून चटपटीत करायचं असेल तर त्यासाठी मी सांगते तुम्हाला, अगदी ऐनवेळी आपण त्यात थोडंसं कांदा टोमॅटो घालून घेतलं तरी अजून छान लागतं. दाखवते तुम्हाला. हे आता हातानेच घेते मी, हातानेच कालवलेले ते. मस्त असं त्याच्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर घातली तर अजून छान. लिंबू वगैरे पिळायची गरज नाही, आपण त्यात आमचूर पावडर घातलेली. अजून आवडत असेल तर अजून पण घाला. हे मस्त अशी आपली ही ताजी ताजी भेळ पण म्हणा. असं आवडत असेल तर असं पण खाल्लं तरी चालतं. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते.